नमस्कार. लर्न अँड अर्न विथ प्रसाद सादले या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या या चॅनलवर आजपासून आपण एक नवीन कोर्स चालू करतोय आणि ह्या कोर्सचं नाव आहे ऑनलाईन इन्कम मास्टर कोर्स. जर तुम्ही आपल्या या चॅनलवरचा ह्यापूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कोर्सची संपूर्ण ओळख करून दिलेली आहे. तसंच ह्या कोर्समध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत, आपल्याला काय काय नक्की शिकायला मिळणार आहे, ह्याचा संपूर्ण सिलेबस तिथे उपलब्ध करून दिलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आजचा हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण या कोर्सला सुरुवात करणार आहोत. या कोर्समध्ये एकूण 6 सेक्शन आहेत आणि प्रत्येक सेक्शनमध्ये आपण एक एक टॉपिक शिकणार आहोत. पहिला जो सेक्शन आहे ह्याच्यामध्ये आपण रेफरल इन्कम शिकणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारे आपण रेफरल इन्कम कमवू शकतो. त्यामुळे ह्या सेक्शनमध्ये असे असंख्य व्हिडिओ असणार आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे रेफरल इन्कम कसं मिळवता येऊ शकतं ह्याची माहिती दिली जाणार आहे. आणि ही माहिती अशा भागांची दिली जाणार आहे की जे स्वतः मी करून बघितलेले आहेत. म्हणजे ट्राईड आणि टेस्टेड जे प्रकार आहेत तेच प्रकार मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण आजच्या या भागाची सुरुवात करूया प्रस्तावनेपासून. आपल्याला रेफरल इन्कम म्हणजे काय ह्या विषयाची कल्पना ऑलरेडी असणारच आहे. तरी सुद्धा आपण हा कोर्स अगदी बेसिक पासून चालू करत असल्यामुळे मी रेफरल इन्कम म्हणजे काय हे सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय. तर रेफरल इन्कम म्हणजे काय, जेव्हा आपण एखादी सर्व्हिस किंवा एखादं प्रॉडक्ट विकत घेतो आणि आपल्याला समजा ती सर्व्हिस किंवा ते प्रॉडक्ट आवडलं तर आपण काय करतो, आपल्या ओळखीच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विषयी माहिती सांगतो. जर समजा आपण ज्यांना माहिती सांगतो त्यापैकी एखाद्यानं आपल्या रेफरन्सनं ती सर्व्हिस किंवा ते प्रॉडक्ट खरेदी केलं तर ती जे प्रॉडक्ट बनवणारी किंवा ती सर्व्हिस देणारी कंपनी असते ती कंपनी आपल्याला त्याचा मोबदला देते आणि त्यालाच रेफरल इन्कम असं म्हटलं जातं. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला ती सर्व्हिस किंवा ती प्रॉडक्ट आपण आधी घेतलेली असली पाहिजे. इथे लिहिताना मी असं लिहिलंय की ती आपल्याला खरेदी केली पाहिजे. पण मी तुम्हाला अशा सर्व्हिसेस आणि अशी प्रॉडक्ट सांगणार आहे की जिथे आपल्याला ती सर्व्हिस घ्यावी लागेल पण ती सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा घेता येऊ शकते. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की जी सर्व्हिस किंवा जे प्रॉडक्ट मी वापरतोय त्याचा रेफरन्स जर आपण इतर कुणाला दिला आणि त्या रेफरन्सनं इतर कुणी ती सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट खरेदी केलं किंवा घेतलं तर आपल्याला त्याचा मोबदला मिळू शकतो आणि त्यालाच रेफरल इन्कम असं म्हणतात. तर आपल्याला आता रेफरल इन्कम म्हणजे काय ही गोष्ट लक्षात आली आहे. तर आपल्याला इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आणि बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं तर ते म्हणजे की आपल्याला ती सर्व्हिस किंवा ते जे प्रॉडक्ट आहे ते आपल्याला रेफर करण्यासाठी आपण आधी स्वतः त्याचा कस्टमर असणं आवश्यक आहे. म्हणजे ते सर्व्हिस किंवा ते प्रॉडक्ट मला स्वतःला आधी घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच मी इतर कुणाला तरी रेफर करू शकतो. जर आपण स्वतः खरेदी न करता जर आपल्याला रेफरल इन्कम मिळवता येत असेल तर त्या प्रकाराला रेफरल इन्कम असं म्हणत नाहीत. तर त्या प्रकाराला अफिलिएट मार्केटिंग असं म्हटलं जातं. आपण सेक्शन क्रमांक 2 जो असणार आहे त्यामध्ये अफिलिएट मार्केटिंग शिकणार आहे, ज्यामध्ये एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी सर्व्हिस आपण स्वतः घेतली जरी नाही तरी सुद्धा आपण ती इतरांना रेफर करू शकतो आणि जर इतरांनी कुणी ती सर्व्हिस किंवा ते प्रॉडक्ट घेतलं तर आपल्याला त्याचा मोबदला मिळतो आणि त्याला आपण अफिलिएट मार्केटिंग म्हणतो. म्हणजे इथे तुम्हाला 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या. रेफरल इन्कम म्हणजे काय आणि अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय. आपल्याला पहिल्या 2 सेक्शनमध्ये हे 2 प्रकार समजून घ्यायचे आहेत. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर समजा रेफरल इन्कम मिळवायचं असेल तर आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये मिळवू शकतो. तर त्याच्यासाठी जी चांगली क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगलं रेफरल इन्कम आपल्याला मिळू शकतं अशी क्षेत्र म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक क्षेत्र, त्यानंतर आहे आरोग्याचं क्षेत्र, त्यानंतर आहे गेमिंग आणि सगळ्यात शेवटी आहे टुरिझम. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की फायनान्स असेल, हेल्थ असेल, गेमिंग असेल किंवा टुरिझम असेल ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला रेफरल इन्कमसाठी
खूप चांगल्या संधी उपलब्ध असतात. आणि ह्यापैकी बऱ्याचशा संधी ज्या आपल्याला उपलब्ध असतात त्याचा मी स्वतः सुद्धा वापर केलेला आहे आणि मला त्याचा अतिशय चांगला रिस्पॉन्स देखील मिळालेला आहे. तर मी त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला ह्या कोर्सच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, मला जशास तसं कॉपी करू शकता आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये रेफरल इन्कम कमवू शकता. आता रेफरल इन्कम मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी आपण हे ट्राय केलं असेल. तुमच्यापैकी काही जण असतील की ज्यावेळेला भारतामध्ये UPI चालू झालं, तर त्यावेळेला Google Pay आलं, Paytm आलं, फोनपे आलं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते रेफर केलं असेल अनेकांना आणि त्यावेळेला आपल्याला त्याच्याबद्दल काही रेफरल इन्कम सुद्धा मिळत होतं. आता Google Payला रजिस्टर करायचं असेल, फोनपेला रजिस्टर करायचं असेल, Paytmला रजिस्टर करायचं असेल, तर आपल्याला काही चार्जेस लागत नाहीत. आपल्याला त्याचं फक्त एक ॲप घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपण त्यातनं रेफर करू शकतो. सुरुवातीच्या काळात अनेक जणांकडे ते ॲप नसायचं, त्यामुळे रेफर करून आपल्याला त्यातनं अतिशय चांगलं उत्पन्न मिळत होतं. आता तुम्हाला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली असेल, की तुम्ही जास्तीत जास्त किती जणांना रेफर करू शकता. तर तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, मित्रपरिचित असतील, म्हणजे ज्यांना तुम्ही ओळखता, त्याच लोकांना तुम्ही हे जे प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे, ती रेफर करू शकता. पण जर तुम्हाला खरोखर एक चांगल्या पद्धतीनं, म्हणजे मी आज तुम्हाला उदाहरण देखील दाखवणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की आपल्याला ज्यावेळेला हा कोर्स चालू होईल, त्यावेळेला मी जिथे-जिथे शक्य आहे, तिथे-तिथे मी स्वतः काय प्रयोग केलेत आणि त्याचं मला काय रिझल्ट मिळालाय, हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर तिथे मी आज तुम्हाला त्याचं उदाहरण देखील दाखवणार आहे, की आपल्याला जर एक सायझेबल खूप चांगलं, म्हणजे आपल्याला आपण असं म्हणू शकतो, की आपण एखादी नोकरी करत असू, तर त्या नोकरीमध्ये साधारण पगार, ॲव्हरेज पगार साधारण किती असतो, तर त्या त्या पद्धतीनं तेवढं इन्कम जर आपल्याला होत असेल, तर आपण असं म्हणू शकतो, की हे एक चापला इन्कमचा सोर्स आहे. म्हणजे येणाऱ्या इन्कममधनं आपल्याला काही ना काहीतरी करता आलं पाहिजे. तरच, आणि ते रिकरिंग म्हणजे परत-परत आपल्याला मिळत राहायला पाहिजे. तरच त्याला आपण काय म्हणू शकतो, एक इन्कम सोर्स आहे असं म्हणू शकतो. कधीतरी आपल्याला ह्या महिन्यात एकदा मिळालं, मग 4 महिन्यांनी मिळालं, तर त्याला आपण इन्कम सोर्स म्हणू शकत नाही. तर आता हे जर अशा पद्धतीनं तुम्हाला रेफरल इन्कम मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की रेफरल इन्कम मिळवणं ही एक आर्ट आहे आणि त्याचबरोबर एक सायन्स आहे. म्हणजे काय होऊ शकतं, की मला एखादं प्रॉडक्ट आवडलं, एखादी सर्व्हिस आवडली, एखादं ॲप आवडलं. मी माझ्या ओळखीच्या 8, 10, 12, 15 जणांना मी सांगू शकतो. बस त्यानंतर आपल्याला त्यातनं इन्कम मिळत नाही. मग जर तुम्हाला कंटिन्युअस सातत्यानं त्यातनं इन्कम मिळवायचं असेल, तर आपल्याला त्याला लागणारी जी कला आहे किंवा त्याचं जे शास्त्र आहे, ते समजून घ्यावं लागणार आहे आणि तेच मी तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून तुम्हाला असं होईल, की तुम्हाला ठरलेले जे तुमचे ओळखीचे लोक आहेत, तुमचं जे सर्कल आहे, त्या सर्कलच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला त्यातनं फायदा होऊ शकतो. तर ते कसं करायचं, तर ते आपल्याला ह्या कोर्समध्ये शिकायचं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि हे करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करता येऊ शकतो, तर सोशल मीडियाचा वापर करता येऊ शकतो. सोशल मीडियाचा आपण एंटरटेनमेंटसाठी वापर करतो अनेक वेळेला. पण तुम्हाला एक त्यातला जो दुसरा अँगल आहे, तो कदाचित माहीत नसेल, ज्याची आपण आता ओळख करून ह्या कोर्समध्ये इथून पुढे घेणार आहोत. तर तो म्हणजे सोशल मीडियाचा आपण अर्निंग करण्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. तर आता आपल्याला पहिलं जो इन्कम सोर्स आहे रेफरल इन्कम मधला, तर तो बघायचा आहे, तो म्हणजे डीमॅट अकाउंट रेफरल. आता तुम्हाला माहितीच आहे, की शेअर मार्केट मराठी हा माझा चॅनल आहे, ज्याच्यावर मी शेअर मार्केट संबंधी, ट्रेडिंग संबंधी माहिती सांगत असतो आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये असा फायदा झाला, की मी ज्या वेळेला काही माहिती सांगतो, माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काही डीमॅट अकाउंटचे रेफरल लिंक दिलेले असतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्या लिंकवर क्लिक करून अकाउंट देखील ओपन केलेलं असेल. आता ह्याच्यामध्ये डीमॅट अकाउंट ओपन करणं आणि त्यावरनं रेफरल इन्कम कसं कमवायचं असतं, हे आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत. तर डीमॅट अकाउंट, आता तुम्हाला प्रश्न पडेल, की डीमॅट अकाउंटच का? रेफरल इन्कमसाठी मग आपण UPIचं ॲप का नाही करत? Paytm का नाही करत? Google Pay का नाही करत? तर डीमॅट अकाउंटच का? हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीमॅट अकाउंट, जवळ सगळी जी डीमॅट अकाउंट असतात, ते ओपन करणं
फ्री असतं. म्हणजे समजा मी कोणाला तरी सांगितलं, की माझ्या रेफरन्सनं तू एक डीमॅट अकाउंट ओपन कर, तर त्याला त्याच्यासाठी कुठलाही चार्ज द्यावा लागत नाही. तर त्याच्यामुळे फ्री असल्यामुळे समोरची व्यक्ती, समोरचा रेफरन्स जो असतो, तो सहज त्याच्यासाठी तयार होऊ शकतो. तर डीमॅट अकाउंट जवळ-जवळ सगळी, काही डीमॅट अकाउंटला चार्जेस असतात, पण बरेच जे ब्रोकर आहेत, ते डीमॅट अकाउंट ओपनिंग फ्री ठेवतात. तर त्याच्यामुळे आपल्याला तो बेनिफिशियल आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला जर रेफरल इन्कम कशात मिळत असेल, तर ते डीमॅट अकाउंट रेफर करून मिळतं. आता अनेक वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा याच्यापेक्षा जास्त मिळतात, पण अगदी सहजपणे आपल्याला जर एक कॅटेगरी करायची झाली, की आपल्याला सर्वाधिक रेफरल इन्कम कशामध्ये मिळतं, तर आपल्या लक्षात येईल की डीमॅट अकाउंट रेफर करून आपल्याला सर्वाधिक रेफरल इन्कम मिळू शकतं. तर त्यामुळे आपण डीमॅट अकाउंटला रेफर कसं करायचं असतं, ते ह्या कोर्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिकणार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की भारताची लोकसंख्या सर्वसाधारणपणे 141 कोटी आहे आणि डीमॅट अकाउंटची संख्या फक्त 15 कोटी आहे. आता तुम्ही जर प्रगत देश बघितलेत, तर तुम्हाला लक्षात येईल अमेरिका आहे किंवा युरोपियन कंट्रीज आहेत. तर अशा देशांमध्ये आपल्याला साधारण 50 ते 60% लोकांकडे डीमॅट अकाउंट असतात असं लक्षात येतं. आपलं जर प्रमाण बघितलं तर आपल्याकडे अजूनही भरपूर स्कोप आहे डीमॅट अकाउंट ओपन होण्यासाठी. तर त्याच्यामुळे जोपर्यंत हा स्कोप असणार आहे, आपण त्याच्यामधून अतिशय चांगल्या प्रकारे फायदा करून घेऊ शकतो. आता इथे सांगितलेले जे आकडे आहेत, हे मार्च 2024 पर्यंतचे आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अकाउंट ओपनिंगची जी प्रोसेस आहे, ती ऑनलाईन आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या ऑफिसमध्ये जायला लागत नाही, कुठलाही कागदावर फॉर्म भरून द्यावा लागत नाही. ऑनलाईन पद्धतीनं एकदम सोपी पद्धत असते. 15 ते 20 मिनिटामध्ये आपण आपलं डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. तर त्याच्यामुळे काय आहे, की एकतर फ्री आहे, रेफरल इन्कम चांगलं मिळतंय. अजून बऱ्याच लोकांकडे ते नाहीये. तुम्ही जर आता Google पे किंवा PhonePe रेफर करायला गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की अनेक लोकांकडे ते असतं. तर त्याच्यामुळे आपण रेफर करू शकत नाही आणि केलं तरी आपल्याला लक्षात येईल की ज्यांना आपण सांगायला जाऊ त्यांच्याकडे ऑलरेडी ते आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, डीमॅट अकाउंटच आपण सुरुवातीला का घेतोय, ह्याच्या मागची कारणं आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहेत. आपण आता पुढे जाऊया. हे झालं डीमॅट अकाउंट का घ्यायचं ह्याची कारणं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, की सर डीमॅट अकाउंट रेफर करून मी तर केली होती. 4-5 जणांनी माझा रेफरन्सनं अकाउंट ओपन केलं. त्याचे मला 800-1000 रुपये वगैरे मिळाले. पण त्यानंतर आपल्याला कळत नाही, की आता काय करायचं? कशाप्रकारे आपल्याला त्यातनं इन्कम मिळवायचं? तुमचं ठीक आहे. तुमचं YouTube चॅनल आहे. त्यामुळे तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचता. तुम्ही काही सर्व्हिसेस त्यांना देऊ शकता. प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप देऊ शकता. आमच्याकडे असं काही नाहीये. मग आम्ही हे कसं करणार? तर ह्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की ज्या-ज्या फॅसिलिटीज माझ्या रेफरन्सनं जर कोणी डीमॅट अकाउंट ओपन केलं, तर मी देतो. त्याच फॅसिलिटीज तुम्ही सुद्धा देऊ शकता आणि मी जेवढे काही त्याच्यासाठी परिश्रम करत असतो, तेवढे परिश्रम करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. आता आपल्याला त्या सर्व गोष्टी पुढे बघायच्या आहेत. पहिला आपला प्रश्न आहे, की आपण खरोखरच डीमॅट अकाउंट रेफर करून आपल्याला इन्कम मिळतं का? मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की मी ज्यावेळेला त्याचा व्हिडिओ येईल, त्यावेळेला त्याचं प्रूफ देखील दाखवणार आहे. आत्ता मी ह्या व्हिडिओमध्ये त्याचं प्रूफ तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यासाठी मी काय करतो, अपस्टॉक्सचं मी इथे पार्टनरचं जे माझं लॉगिन आहे, ते ओपन केलेलं आहे. आता तुम्हाला इथे काय होऊ शकेल, कदाचित हे लॉगिन आपल्याला नीट दिसणार नाही. जर तुम्ही मोबाईलवर बघत असाल, तर मी ह्याच्यासाठी काय केलंय, एक मॅग्निफायर सुद्धा इथे घेतलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो, की इथे म्हणजे हे काही बऱ्याच वेळेला काय होतं, अनेक वेळेला स्क्रीनशॉट दाखवले जातात, रिअल दाखवलं जात नाही. मग मी इथे काय करतोय, मी इथे जाऊन माझं प्रोफाईल दाखवतो. प्रोफाईलवर क्लिक करतो. तुमच्या पुढ्यातच माझं प्रोफाईल ओपन होईल. मी इथे तुम्हाला पुन्हा एकदा क्लिक करून दाखवतो. प्रोफाईल जेव्हा ओपन होईल, मी आता इथे झूम करून दाखवतोय, की हे माझंच प्रोफाईल आहे. तुम्हाला वाचता येत असेल, इथे दिसत असेल, इथे माझं नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर खाली बघितलं तर माझं नाव, पार्टनर आयडी, त्याच्या खाली गेलात तर तुम्हाला इथे दिसेल, की ही जी लिंक आहे प्रत्येक
आपल्याला व्हिडिओच्या खाली जी लिंक असते ती लिंक आहे. हा माझा नंबर दिसतोय तुम्हाला, ते आणि खाली गेलात तर तुम्हाला माझी ईमेल आयडी वगैरे सगळं दिसतंय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे जे मी आता ओपन केलंय, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, स्क्रीनवर मी जे दाखवतो ते मोबाईलवर जर कोणी बघत असेल तर त्याला नीट दिसत नाही. तर त्याच्यामुळे मी काय केलं, थोडंसं झूम करून दाखवलं. आता मी हे इथे जे ओपन केलंय लॉग इन, ह्याच्यामध्ये मी जेव्हापासून चालू केलं आतापर्यंत मी त्याच्यामध्ये किती रेफरल इन्कम मला मिळालं हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी स्टेटमेंट ओपन करतोय. आता ह्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंटमध्ये मी इथे गेल्यानंतर आपल्याला कस्टम रेंज सिलेक्ट करायची. आता ती रेंज कोणती घेतोय, तुम्हाला कदाचित असं वाटेल सर कोणती घेत आहेत मला बघायचं आहे, तर मी इथे दाखवतो. आपल्या सर्वांना माहितीच आहे की मी 2020 पासून यूट्यूब चॅनल चालू केला आणि तेव्हापासून रेफरल अर्निंग मला होतंय. तर मी काय करतो, एप्रिल महिन्यामध्ये 4 एप्रिलला चालू केलं, आपण 1 एप्रिल पासून चेक करायला सुरुवात करूया. फ्रॉम डेट आहे 1 एप्रिल 2020. कधीपर्यंत, तर हा व्हिडिओ मी 8 जून रोजी रात्री रेकॉर्ड करतोय, 8 जून 2024. तर आपल्याला इथे ती तारीख निवडलेली दिसते. साधारण आपल्याला 4 वर्ष ह्याच्यामध्ये आपण पिरियड सिलेक्ट केलेला आहे. मी इथे अप्लाय करतो. आता अप्लाय केल्यानंतर आपल्याला इथे सगळं लोड होतंय आणि तुम्हाला इथे दिसत असेल, मी थोडंसं तुम्हाला हे आणखीन व्यवस्थित दाखवतो. जर तुम्हाला हा आकडा व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्हाला इथे दिसत असेल, हा आकडा आहे मागच्या 4 वर्षामध्ये 14,23,706 रुपये मला रेफरल इन्कमचे मिळालेले आहेत. आता हा जो आकडा आहे आपल्याला पटकन बघितल्यानंतर डोळ्यावर विश्वास बसणार नाही, कारण एवढी रक्कम आपल्याला मिळू शकते का, तर इथे मी त्याचं तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह प्रूफ दाखवलेलं आहे. तर आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जर ह्याच्यामध्ये ऑनलाईन काम करून, आता ह्याच्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट किती केली आहे, ह्याच्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट ₹0 केली आहे. अर्थात माझा यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यामुळे रोजच्या रोज विश्लेषण मिळत असतं वगैरे सर्व गोष्टी आहेत. आता तुम्हाला सुद्धा मी जी प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप देतो, तर आपल्याला इथून पुढे लक्षात येईल की तुम्ही सुद्धा प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप देऊ शकता आणि त्याचं रेफरल इन्कम तुम्हाला मिळेल. बरोबर. कशा पद्धतीनं करायचं आहे, सर्व डिटेल्स मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवलं असेच. आता हे झालं अपस्टॉक्स विषयी. मी तुम्हाला माहिती आहे ॲलिस ब्ल्यू नावाचा ब्रोकर आहे, त्याचं पार्टनर आहे. त्यानंतर आपल्याला एंजल वन आहे आणि सॅमको आहे. टोटल 4 ब्रोकरचा मी पार्टनर असल्यामुळे मी 4 वेगवेगळ्या रेफरल लिंक देत असतो. तुम्ही सुद्धा माझंच मॉडेल कॉपी करू शकता आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे सक्सेसफुल होऊ शकता. आता ते कसं व्हायचं आहे ते मी तुम्हाला ह्या कोर्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझ्या मते पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की खरोखरच आपल्याला इन्कम मिळतं का? मी तुम्हाला त्याचं लाईव्ह प्रूफ दाखवलेलं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि शून्य गुंतवणूक करून एवढे लाखो रुपये कमवता येतात का? ह्या प्रश्नाचं आत्ता आपण बघितलेलं आहे उत्तर. आता आपण पुढे जाऊया. आता तुमच्या मनात नक्कीच असं एक उत्सुकता निर्माण झाली असेल की ठीक आहे, आपल्याला समजा जर असं करायचं असेल आणि ही स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर ती आपण वापरू शकतो का? त्याचं उत्तर मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. आता ज्यावेळेला मी सुरुवात केली होती 2020 मध्ये, कोरोना चालू झाला होता, लॉकडाऊन चालू झालं होतं आणि म्हणून मी हे सर्व गोष्टी चालू केल्या होत्या. तर त्यावेळेला मला ह्याविषयी फारशी काहीच माहिती नव्हती, कुणाचंही मार्गदर्शन नव्हतं आणि अशा वेळेला मी हे सर्व चालू केलं. तर त्यामुळे इथे मला काय झालं की मी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या चुकत चुकत समजून घेत घेत मला ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्यात. मात्र मी ज्या वेळेला आता तुम्हाला शिकवणार आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, माझा जो अनुभव आहे तो तुम्हाला नक्कीच उपयोगाला येईल. माझा सपोर्ट तुम्हाला नक्कीच उपयोगाला येईल आणि त्यामुळे मी जी काही ह्या 4 वर्षात लक्षात येऊन मी जी काही स्ट्रॅटेजी वापरतो, ती स्ट्रॅटेजी तुम्ही सुद्धा वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला यूट्यूब चॅनल असण्याची गरज नाही किंवा इतर तुम्हाला रोजच्या रोज काही विश्लेषण सांगण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही जर ते करायला लागलात तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. पण जर तुम्हाला शक्य नसेल तरी देखील तुम्ही अशाच पद्धतीनं फायदा मिळवू शकता. आता ते कसं करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं सातत्य आणि काही पेशन्सची आवश्यकता आहे. मी जो तुम्हाला आकडा दाखवला तो काही एका दिवसात मिळालेली रक्कम नाही, त्याच्यासाठी 4 वर्ष लागली. जे जे कोण ह्या आपल्या अभियानात भाग घेतील आणि पुढे आपल्याला जातील,
त्यांना मी नक्की दाखवणार आहे, की सुरुवातीच्या काळात मला किती मिळत होते, नंतर किती मिळाले आणि आता किती मिळतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की ह्याच्यासाठी आपल्याला सातत्याची आवश्यकता आहे, पेशन्सची आवश्यकता आहे. तरच आपल्याला मिळू शकतं. सुरुवातीलाच आपल्याला काही लाखो रुपये पहिल्याच महिन्यात मिळणार नाहीयेत. पहिल्या महिन्यात आपल्याला 1000, 2000 एवढे जरी मिळाले, तरी सुद्धा भरपूर असतात. हळू तो आकडा इन्क्रिमेंटल पद्धतीनं वाढत जातो आणि आपण चांगलं इन्कम मिळवायला लागू शकतो. तर तुमची जर ह्याच्यामध्ये पेशन्स ठेवायची, ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट शून्य असणार आहे. गुंतवणूक काहीच करायची नाहीये आणि गुंतवणूक न करता हा बिझनेस तुम्ही करू शकता. बरं, दिवसातले 24 तासातले किती वेळ द्यायचा आहे? तुम्हाला जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा तुम्ही तो देऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे काम करू शकता. तर तुम्हाला जर माझी स्ट्रॅटेजी वापरायची असेल, तर नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल आणि पेशन्सची आवश्यकता असेल. तुमची जर तयारी असेल, तर तुम्ही नक्कीच माझी स्ट्रॅटेजी वापरू शकता. आता ह्याच्यासाठी काय प्रोसेस असणार आहे, तर ती प्रोसेस मी तुम्हाला आता इथे सांगतो. तर आपल्याला काय केलंय आपण, की जर समजा आता ह्याच्यामध्ये मी काही तुमच्याकडनं आधीच जसं सांगितलंय, की हा कोर्स आत्ता सुरुवातीच्या काळात तरी पूर्णपणे फ्री असणार आहे. मी तुमच्याकडनं डायरेक्ट कोणत्याही स्वरूपाची फी घेणार नाहीये. तर त्याच्यामुळे भविष्यात कदाचित काय होईल, हा कोर्स पेड होऊ शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ भविष्यात कधीतरी बघत असाल, तर तुम्हाला कदाचित हा कोर्स पेड झालेला सुद्धा असू शकतो. ज्यांना ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, सुरुवातीच्या काळात भाग घ्या. ह्याच्यामध्ये आपण कुठलीही फी ठेवलेली नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय केलंय, सगळ्या अकाउंट ओपनिंगच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. तर जर तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी वापरायची असेल, तर एकच रिक्वायरमेंट आहे, ती म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल, माझ्या रेफरल लिंकनं एक डीमॅट अकाउंट ओपन करायला लागेल. आता तुमच्यापैकी बहुसंख्य जणांनी काय केलेलं असणार आहे, ऑलरेडी डीमॅट अकाउंट माझ्या रेफरल लिंकनं ओपन केलेलं असेल. तर तुम्ही देखील या अभियानात सहभागी होऊ शकता. तर तुम्हाला सुद्धा ही जी काही पुढची प्रोसेस आहे, याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. तर जर तुम्ही केलं नसेल अजूनपर्यंत अकाउंट, तर तुम्ही अकाउंट नक्की ओपन करा. चारही डीमॅट अकाउंटच्या रेफरल लिंक दिलेल्या आहेत. आता किती अकाउंट ओपन करायची, तर जास्तीत जास्त ब्रोकरकडे करा. तुमचं एकही अकाउंट नसेल, तर चारही ब्रोकरकडे अकाउंट ओपन करा. ह्याचा फायदा असा आहे, की ज्यावेळेला तुम्ही कुणाला तरी रेफर करणार आहे, तर त्यावेळेला तुम्हाला काय होईल, मी माझ्या अनुभवानं तुम्हाला सांगतो, की सुरुवातीला मी फक्त अपस्टॉक्सचं डीमॅट अकाउंट रेफर करत होतो. त्याचं मला नंतर हळूहळू असं लक्षात आलं, की बऱ्याच जणांकडे अपस्टॉक्सचं अकाउंट असतं. मग आपल्याला काहीतरी ऑप्शन पाहिजे. बरं, तुम्हाला माहिती आहे रेफरल इन्कमसाठी आपण स्वतः ते ॲप घेतलेलं असलं पाहिजे, तरच आपण कोणाला तरी रेफर करू शकतो. मग मी हळूहळू इतर जे आहेत, म्हणजे ॲलिस ब्ल्यू असेल, एंजल वन असेल किंवा सॅमको असेल, अशा जे ब्रोकर्स आहेत, त्यांची ॲप मी स्वतः घेतली आणि मग त्याच्यामध्ये रेफरल इन्कम मिळवायला सुरुवात केली. तर तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे सुद्धा चारीचे चारी ऑप्शन पाहिजे असतील, तर तुम्ही काय करू शकता, चारीच्या चारी ब्रोकरकडे अकाउंट ओपन करू शकता. समजा तुमचं एखाद्याकडे असेल, तर ते सोडून उरलेल्या 3 मध्ये ओपन करा. पण मी इथे एक गोष्ट सांगतो, जे सदस्य चारही ब्रोकरकडे अकाउंट ओपन करतील माझ्या रेफरल लिंकनुसार, त्यांना आणखीन जास्त गोष्टी, म्हणजे ज्याची फॅसिलिटी आहे, त्या मी इथून पुढे देणार आहे. अर्थात एक अकाउंट जरी ओपन केलं, तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याच फॅसिलिटीज त्याच्यामध्ये मिळणार आहेत. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल, तर काय करा, खाली तुम्हाला एक WhatsApp नंबर दिसतोय, तर त्या नंबरवर आधी मेसेज पाठवा, की मी अकाउंट ओपन करतोय. बऱ्याच जणांनी काय केलेलं असतं, पूर्वी इतर कोणाच्या तरी रेफरल लिंकला क्लिक केलेलं असतं. समजा दुसरा कुठला तरी यूट्यूबर असेल, त्याच्या रेफरल लिंकला तुम्ही एकदा क्लिक केलं असेल आणि ते अकाउंट ओपनच केलं नाही, अर्धवट ठेवून दिलं. पण त्या कंपनीकडे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं आणि तुम्ही नंतर माझ्या लिंकवर जरी क्लिक केलं, तरी तुम्ही पहिल्यांदा ज्याच्या लिंकवर क्लिक केलं होतं, त्याच्याच रेफरल लिंकनं अकाउंट ओपन होतं. तर त्याच्यामुळे अकाउंट डायरेक्टली ओपन करू नका. मला आधी सांगा, आपण चेक करू आणि त्यानंतर अकाउंट ओपन करू. नाहीतर काय होईल, अनेक जण काय करतात, अकाउंट ओपन डायरेक्ट करतात आणि मला सांगतात. मग मला चेक केल्यावर लक्षात येतं, की त्यांचं तर माझ्याकडे दिसत नाहीये आणि जे अकाउंट माझ्याकडे दिसत नसेल, तर त्याची मला काहीच माहिती देता येत नाही किंवा ते जे ब्रोकर आहेत ती माहिती मला देत नाहीत. कारण ते दुसऱ्या कुणाच्या तरी रेफरल लिंकनं ओपन झालेलं असतं. तुम्हाला ती माहिती मिळू शकते, की तुमचं अकाउंट कुणाच्या रेफरल लिंकनं ओपन झालेलं आहे. तर तुम्ही अकाउंट ओपन करण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधू शकता. नंतर जे सदस्य अकाउंट ओपन करतील, पूर्वी ज्यांनी केलेलं आहे, अशा सर्वांना
पुढील लेव्हलचे व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येतील. त्याच्यामध्ये काय असेल, की माझी जी स्ट्रॅटेजी आहे ती मी कशी वापरतो, त्याच्यामध्ये मी ज्या काही फॅसिलिटीज देतो त्या तुम्ही कशा देणार, तर ते मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय लक्षात येईल, की कशा पद्धतीनं आपल्याला वारंवार त्याच्यामधनं इन्कम मिळू शकतं. तर त्याच्यासाठी लागणारी संपूर्ण स्ट्रॅटेजी मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमच्याकडनं रिक्वायरमेंट काय आहे, की जास्तीत जास्त जे ब्रोकर आहेत त्याच्याकडे तुम्ही माझ्या रेफरल लिंकनं डीमॅट अकाउंट ओपन करा. आता बाकीच्या सदस्यांना, मग एखादा सदस्य असा असेल व्हिडिओ बघतोय, पण त्याला असं वाटत असेल की नाही मला काही हे डीमॅट अकाउंट रेफरल करायचं नाहीये. मग त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी हा कोर्स आपला चालू राहणार आहे, कारण डीमॅट अकाउंट रेफर करणं एवढाच या कोर्सचा काही सिलेबस नाही आहे. आपण इतरही अनेक मेथड दाखवणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपल्याला रेफरल इन्कम, अफिलिएट इन्कम, बऱ्याच प्रकारच्या गोष्टी शिकायच्या आहेत. बाकीच्या सदस्यांसाठी हा कोर्स पॅरलली चालूच राहणार आहे. तर त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. आता आपण पुढे जाऊया. अकाउंट ओपनिंगच्या बाबतीत काय होतं, अनेकांचे गैरसमज असतात, की त्यातले महत्त्वाचा गैरसमज काय असतो, की मला किती अकाउंट ओपन करता येतील. मला अनेक जण म्हणतात, "सर माझं ऑलरेडी एक डीमॅट अकाउंट आहे." असं काही नाहीये. माझी स्वतःची 7 ते 8 ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट आहेत. म्हणजे मी समजा एक अपस्टॉक्समध्ये ओपन केलंय, दुसरं एंजल वनमध्ये केलंय, तिसरं ॲलिस ब्ल्यूमध्ये केलंय, चौथं सॅमकोमध्ये केलंय, पाचवं झिरोदामध्ये केलंय, सहावं फ्रायरमध्ये केलंय, सातवं डिफाइन एजमध्ये केलंय. असंख्य ठिकाणी माझी डीमॅट अकाउंट आहेत. बरोबर? मग एक व्यक्ती किती डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो? तर कितीही आपल्याला अकाउंट, जसं वेगवेगळ्या बँकेमध्ये आपल्याला सेव्हिंग अकाउंट ओपन करता येतं, तसं म्हणजे एका स्टेट बँकेत सेव्हिंग अकाउंट ओपन केलं, तर मला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये करता येईल का? करताच येतं. त्या पद्धतीनं वेगवेगळ्या ब्रोकरकडे आपण कितीही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, की एकाच ब्रोकरकडे, सर तुम्ही म्हणताय, आम्हाला आत्ता कळलं, माझं पूर्वीच मी कुणाच्या तरी रेफरलनं केलं होतं. आता मी दुसरं अकाउंट ओपन करू का त्याच ब्रोकरकडे? तर एका ब्रोकरकडे एकच डीमॅट अकाउंट, एका व्यक्तीचं एकच डीमॅट अकाउंट ओपन करता येतं. 2-2 डीमॅट अकाउंट एका व्यक्तीची ओपन करता येत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण विचारतात, "सर माझं पूर्वीचं दुसऱ्याच्या रेफरल लिंकनं आहे, ते मी क्लोज करतो आणि तुमच्या रेफरल लिंकनं करू का?" असंही करू नका. कारण एकदा तुम्ही अकाउंट क्लोज केलंत, की तो ब्रोकर तुम्हाला लवकर पुन्हा अकाउंट ओपन करायला देत नाही. तर त्याच्यामुळे जर तसं असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला इतर काही गोष्टी करता येतील का, ह्याविषयीचं मार्गदर्शन नक्की करेन. तर तुमचे असे जर काही डाऊट असतील, तर ते सुद्धा तुम्ही खाली जो तुम्हाला नंबर दिसतोय 9130737529 याच्यावर मला WhatsApp करून सांगू शकता. आता आपण पुढे जाऊया. समजा तुम्ही 1, 2, 3, 4 काहीतरी डीमॅट अकाउंट माझ्या रेफरल लिंकनं ओपन केली. तुम्हाला सपोर्ट काय मिळेल? हा तुमचा पुढचा प्रश्न असणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं माझ्या रेफरल लिंकनं डीमॅट अकाउंट ओपन केलीत, तर तुम्हाला काय-काय सुविधा मिळतील? तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण काय करणार आहे, एक तुमचं ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ॲडमिन असाल, असा एक WhatsApp किंवा Telegramचा ग्रुप तयार करणार आहे आणि कम्युनिटी तयार करण्याची, तुम्हाला कशा पद्धतीनं कम्युनिटी तयार करायची असते, हे मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून काय असेल, त्या कम्युनिटीमध्ये जी काही माहिती असेल, ती शेअर मार्केट मराठीची तुम्हाला दिसेल. म्हणजे जे सदस्यांना माहिती पाहिजे शेअर मार्केटची, तर त्यांना शेअर मार्केट मराठीचे व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. आणि रेफरल लिंक मात्र काय असणार आहेत? तुमच्या असणार आहेत. म्हणजे समजा तुम्ही एखादा ग्रुप तयार केलात, तर त्याच्यावर माहिती सगळी जी असणार आहे, ती शेअर मार्केट मराठीचीच आपण दाखवणार आहोत. मात्र रेफरल लिंक आपण तुमच्या शेअर करणार आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटेल, की आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, ते तुमच्या रेफरल लिंकनं ते डीमॅट अकाउंट ओपन करू शकतात. आता तुमच्या लिंकद्वारे जे कोणी अकाउंट ओपन करतील, त्यांना आपण काय करणार आहे, आता माझ्या रेफरल लिंकनं जे अकाउंट ओपन करतात, त्यांना मी काय करतो, तर शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपचं मेंबर करतो. आता तुमच्या कारण तुम्ही सुद्धा माझ्या रेफरल लिंकनं अकाउंट ओपन केलंय. आता तुमच्या रेफरल लिंकनं जे कोणी अकाउंट ओपन करतील, त्यांना सुद्धा आपण काय करणार आहे, शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप देणार आहे. त्याचा फायदा असा आहे, की तुम्हाला त्यांना काहीच सर्व्हिस देण्याची गरज नाही. कारण सगळ्या सर्व्हिसेस मी माझ्याकडूनच देणार आहे. तुम्हाला काय होणार आहे, फक्त त्यातलं जे इन्कम आहे ते मिळत राहणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप कसा तयार करायचा आणि त्याच्यावर कशाप्रकारे माहिती आपल्याला शेअर करायची आहे, ह्या सर्वाचं ट्रेनिंग आपण
पुढच्या ज्या सीरीजमधले व्हिडिओ असणार आहेत त्यामधनं दुसऱ्या लेवलचे जे व्हिडिओ असणार आहेत त्याच्यामधनं मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे जी सुविधा मी देतोय त्याच सुविधा आता तुम्ही सुद्धा देऊ शकणार आहे आणि हा सगळ्यात मोठा माझ्याकडून तुम्हाला सपोर्ट असणार आहे. आता तुमच्या कम्युनिटीमध्ये त्याच्या पुढची जी गोष्ट आहे, जी आत्ता आपल्याला आपला आत्ताचा ह्या कोर्स ह्या व्हिडिओचा जो विषय आहे, त्याच्या बाहेर सुद्धा त्या कम्युनिटीमधनं जे सदस्य पेड कोर्ससाठी प्रवेश घेतील, तर त्याचं सुद्धा रेफरल इन्कम तुम्हाला मिळणार आहे आणि ते वेगळं असणार आहे. समजा तुमच्याकडे 1000 लोक असतील, तर त्यातनं प्रत्येक बॅचला साधारण 10 ते 15 लोक, आता मी त्याचं स्टॅटिस्टिक कसं असतं, काय असतं, हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे. जेवढे जेवढे सदस्य पेड कोर्सला ॲडमिशन घेतील, तर त्याचं रेफरल इन्कम सुद्धा तुम्हालाच मिळणार आहे आणि त्याची सिस्टीम कशा पद्धतीनं आपण मेंटेन करणार आहे, ते देखील तुम्हाला तिथे सांगितलं जाईल. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे त्यातनं इन्कम कसं मिळवायचं हे शिकवलं जाणार आहे. आता समजा तुम्हाला त्यातनं एक चांगल्या प्रकारे यश मिळायला लागलं. आता काही जणांना असं होईल की पहिल्या 2 महिन्यात 3 महिन्यात यश मिळेल, काही जणांना 6 महिन्यांनी मिळेल, काही जणांना 7-8 महिन्यानंतर मिळेल. एकदा जर तुम्हाला माझ्यासारखं पार्टनर व्हायचं असेल आणि त्याचं एक स्वतंत्र अकाउंट ओपन करायचं असेल, तर त्याच्यासाठी लागणारी जी सगळी माहिती आहे ती मी तुम्हाला देईन, की ज्या पद्धतीनं मी पार्टनर झालोय अपस्टॉक्सचा, मी पार्टनर आहे समजा एंजल वनचा, तर तुम्हाला तसं बनायचं असेल आणि कोणत्या ब्रोकरकडे बनणं चांगलं, कोणत्या ब्रोकरला आत्ता जास्त डिमांड आहे, ह्याचा माझा आत्ता त्याच्याबद्दल बराचसा अभ्यास झालेला आहे. तर तो मी तुम्हाला तिथे शेअर करीन, जेणेकरून काय व्हाल, तुम्ही सुद्धा पार्टनर होऊ शकता, डिजिटल रेफरल असोसिएट बनू शकता आणि त्यातनं तुम्हाला रिकरिंग इन्कम मिळत राहू शकतं. तर अशा प्रकारचा सपोर्ट, आणि ह्याच्यासाठी मी कोणतेही चार्जेस घेणार नाहीये. तुम्ही हा कोर्स लॉन्च होता होताच जर ह्याच्यामध्ये सहभागी झालात, तर तुम्हाला हा संपूर्ण कोर्स फ्री असणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोर्स लॉन्च झाल्यानंतर 1 वर्षांनी 2 वर्षांनी बघत असाल, तर कदाचित या कोर्ससाठी फी लागू झालेली असू शकते, जी तुम्हाला त्यावेळेला लक्षात येईल. तर माझ्याकडून काय काय सपोर्ट मिळेल हे तुम्हाला लक्षात आलं. आता आपण पुढे जाऊया आणि जर तुम्हाला डिजिटल रेफरल असोसिएट व्हायचं असेल किंवा रेफरल इन्कम कमवायचं असेल, तर आपल्याला सुरुवात करावी लागेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या काही मी लिंक दिल्या आहेत, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन करण्यापूर्वी माझ्याशी एकदा संपर्क करा. मी सांगितल्यानंतर अकाउंट ओपन करा. माझ्याशी कोऑर्डिनेट WhatsApp मेसेजद्वारे करा. कृपया कुणीही फोन करायचा प्रयत्न करू नका. त्या नंबरवर फोन स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे जी काही तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल, ते WhatsApp मेसेजद्वारेच करावा लागेल. असंख्य मेसेज मला येत असतात. त्यामुळे तुम्ही मेसेज केल्यानंतर अनेकदा असं होतं की 1-2 दिवसानंतर तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळू शकतो. तर त्यामुळे तेवढा पेशन्स तुम्हाला ठेवावा लागेल आणि जी काही माहिती हवी असेल ती तुम्ही मला WhatsApp मेसेजद्वारे विचारू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये रेफरल इन्कम कसं मिळवायचं असतं, मिळवता येऊ शकतं का, कशी सुरुवात करायची, हे अगदी थोडक्यात सांगितलं. ह्याच व्हिडिओचे पुढचे भाग, जे सदस्य आपल्याला रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन करतील, त्यांना पुढचे भाग उपलब्ध करून दिले जातील. इतरांसाठी दुसरा भाग असेल, ज्यामध्ये डीमॅट अकाउंट प्रमाणेच इतर कशा-कशात आपल्याला रेफरल इन्कम मिळू शकतं, याची माहिती सांगितली जाईल. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तर नक्की ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जी प्रोसेस आहे, ती फॉलो करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक चांगली कमेंट आणि एक लाईक हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं हे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करत जा. कसा वाटतोय, काही सूचना आहेत का, हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे ह्या कोर्समधले इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत, ते मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.